सगळ्यात पहिले माझा प्रश्न तुम्हाला असा आहे, की तुम्ही याला टरबूज म्हणता की कलिंगड? आता आमच्या भागामध्ये याला टरबूज म्हणतात, पण मी मागे जो व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये एवढे सारे कमेंट्स आल्या, की याला कलिंगड म्हणतात, तुम्हाला टरबूजचा हे सुद्धा कळत नाही, पिवळं टरबूज असतं. पण आमच्या इकडे पिवळं याला खरबूज म्हटलं जातं आणि याला टरबूज म्हटलं जातं. टरबूज म्हणा की कलिंगड म्हणा, आहे तर एकच फळ आहे. तुम्हाला माहितीच आहे, की आजकाल ना केमिकलवाल्या भरपूर गोष्टी आपल्याला भेटत आहे आणि त्याच्यामध्ये कलिंगड हे सर्रास केमिकलवालं असतं. तर त्याच्यामध्ये केमिकलवाला कलिंगड कोणतं आणि नॅचरल पद्धतीने पिकवलेलं कलिंगड कोणतं आणि घेत असताना कसं ओळखायचं तेही बाहेरून न कापता ते आज मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. नमस्कार, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत करते आहे. चला, कोणताही उशीर न करता उन्हाळ्यातील सगळ्यात जास्त खाल्लं जाणारं फळ म्हणजे टरबूज, तरी हे कसं ओळखायचं आणि गोड कसं राहील हे आज या व्हिडिओमध्ये बघूयात. तर तुम्हाला माहितीच असेल, टरबूजामध्ये 92% पाणी असतं. ते उन्हाळ्यात शरीराला डिहायड्रेशन पासून सुद्धा दूर ठेवण्यास मदत करतं. आपल्या टरबूजामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन B6, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि लायकोपीन आणि सिट्युलिन यासारख्या प्लांट केमिकल असतात. त्यामुळे टरबूज आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं. आता कच्चे जर टरबूज असेल तर सगळ्यात महत्त्वाचं ओळखायची खूण कशी? पिकलेलं टरबूज आणि कच्चं टरबूज. तर सगळ्यात प्रथम जे कच्चं टरबूज असतं ना, त्याचा खूप डार्क असा गडद कलर असतो. खूप डार्क गडद कलर असतो आणि ते ना जास्त शाईन सुद्धा करतं वरूनच. असं तुम्ही बघणार, काही कलिंगड असतं ते त्याची ही जी वरची बाजू असते ना, ती एकदम अशी सॉफ्ट असते, ती चमकदार असते. तर समजून घ्यायचं ते कच्चं असतं. चांगलं पिकलेलं जे कलिंगड असतं, टरबूज असतं, ते कधीच चमकदार नसतं. त्याउलट त्यावरती असे डाग सुद्धा असतात. थोडंसं असं तुम्हाला असं जाणवेल, की त्याची जी काही चमक आहे ती नसते आणि त्याला थोडेसे डाग फार तुम्हाला दिसून येतील, जे पिकलेलं कलिंगड असतं त्यामध्ये. पिकलेल्या टरबूजचे जे देठ असतं ना, ते सुकलेलं असतं. पण त्या उलट जर तुम्ही केमिकल वाला घेतलं ना, तर तुम्हाला ते देठ ना असंच हिरवं मिळेल. हे बघा, हे कलिंगडचं जे देठ आहे ना, हे बघा तुम्ही, अगदी व्यवस्थित सुकलेलं आहे, तुम्ही बघू शकता. किंवा बऱ्याचदा इथला जो भाग आहे ना, तो एकदम हिरवट असतो आणि देठ सुद्धा हिरवट असतं, असं सुकलेलं नसतं. तेव्हा समजून घ्यायचं हे केमिकल वालं आहे. आणि घेत असताना बघायचं, की कलिंगडवरती कुठे असं इंजेक्शन दिलेलं तर असे नाहीये ना, अशी इंजेक्शन दिलेली खूण असली तर समजून घ्यायचं ते इंजेक्शनने दिलेलं आहे. आणि पिकलेल्या टरबुजाची ना, ही जी एक बाजू असते ना, ती जमिनीला टेकलेली असते, त्यामुळे इथं हा पिवळा रंग असतो. आता हा पिवळा रंग जेवढा जास्त, तेवढं आपलं जे टरबूज किंवा कलिंगड आहे ते चांगलं, असं समजून घ्यावं. आमच्या इकडे कधीचे कलिंगड यायला सुरुवात झाली आहे आणि मला असं आहे, की कलिंगड हे आमच्या घरातलं सगळ्यांचा खूप जास्त फेव्हरेट फळ आहे आणि त्याच्यामध्ये मला असं झालं, की हे एवढ्या लवकर एवढं कसं येतंय? चला, आपण हे टेस्ट करून बघूयात आणि ह्याच खुणा जे आहे तुमच्यासोबत मी शेअर करते. आता खरं तर बघायला गेलं तर हे जे कलिंगड आहे, हे मी ऑनलाईन ऑर्डर केलंय Zeptoवरून. मला बाहेर मिळालं. आमच्या इकडे याच्यापेक्षा मोठं कलिंगड 110 आणि एवढं कलिंगडची रेट आहे ती ₹90 ते ₹100 असं चालू आहे. सध्या महागच आहे कलिंगड. मार्च एप्रिलमध्ये नक्कीच या कलिंगडचे रेट कमी होतील. तुमच्या इकडे रेट काय चालू आहे हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. आता बघा, जे टरबूज आहे ना, ते पिकवण्यासाठी स्टेरॉइड इंजेक्शनचा वापर केला जातो. म्हणजे टरबुजातील जे तंतूचे जे जाळे आहेत ना, ते भरीव न राहतात, तुटत राहतं आणि काही जे विक्रेते आहेत ना, कच्च्या टरबूजला आतून लाल करण्यासाठी सुद्धा केमिकलचा वापर करतात. परंतु याचे प्रमाण कमी जरी असलं तरी पण मेन म्हणजे त्याने खाज येणे, हातावरती किंवा पूर्ण शरीरावरती खूप जास्त खाज येऊन सगळे छोटे-छोटे असे पित्त उभरल्यासारखं होतं. त्यामुळे हे करणं खूप गरजेचं आहे. चला, आता हे कलिंगड मी तुम्हाला कापून सुद्धा दाखवते, की हे जे आपण कलिंगड घेतलंय, हे आपलं कलिंगड लाल निघतंय की नाही. आता आपण तर हे न बघता आणले, ऑनलाईन आले, पण हे खरं तर चांगलं आलेलं आहे. आपण ज्या खुणा मी तुमच्यासोबत शेअर केल्या, त्यानुसार तर हे कलिंगड एकदम चांगलंच निघायला पाहिजे. तर तुम्ही बघू शकता कलिंगड एकदम छान आहे. आता आपण हे कलिंगड जे आहे ते अजून टेस्ट करूयात. तर आता बघू शकता तुम्ही, मी एकदा आता चव करून बघते, चव खाऊन बघते. कधी कापण्याच्या आधी चव चाखून बघायची. एकदम चांगला आहे. चव चाखून बघितली की बघायचं काही केमिकल वाला जर चव लागत नाहीये ना, गोडसर लागत असेल तरच पुढची प्रोसेस करायची, नाही तर करायचं नाही. हे बघू शकता, सुंदर असं आपलं लाल बुंद कलिंगड आहे बघा. आता हे कलिंगड बघा, छान असं गोडसर निघालंय. आता तुम्हाला बाहेरून नाही समजलं तरी सुद्धा मग तुम्ही कशा पद्धतीने पुढची प्रोसेस करू शकता. कापल्यानंतर चव चाखल्यानंतर गोडसर आहे आणि अजून खात्री करण्यासाठी कापसाचा गोळा किंवा टिश्यू पेपर घ्यायचा आहे. कापसाचा बोळा घेतला काय करायचं, अशा पद्धतीने ठेवायचं, वरतीच ठेवायचं. जर यामध्ये लाल कलर येण्यासाठी केमिकलचा वापर केला असेल तर हा गोळा किंवा टिश्यू पेपर पूर्ण लाल होईल. तुम्ही बघू शकता हलकासा झालाय कारण याचा कलर आहे. असं टॅप टॅप करून केला लाल झाला, ते हे नाही बरं का, हे आता हे असणारच आहे. पण तुम्ही बघू शकता हा लालसर नाही झालेला, म्हणजे हा नॅचरल आहे, ऑर्गॅनिक आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं केमिकल फ्री आहे. बिलकुलच यामध्ये केमिकलचा वापर केलेला नाही आहे. या गोष्टीची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. आणि एवढं सगळं झालं
आणि नाहीही तुम्हाला कळलं, आता हे सुद्धा केलं आणि अजून तुम्हाला टेस्ट करायची, तर काय करायचं, असा एक छोटासा तुकडा आपला कलिंगडचा कापून घ्यायचा. हे बघा या पद्धतीने. आणि आता हा काय करायचा आपल्याला, असं पाणी घ्यायचं आणि पाण्यामध्ये हा तुकडा टाकायचा. जर पाण्यामध्ये टाकल्याबरोबर या पाण्याला जर लालसर असा कलर आला, समजून घ्यायचं केमिकलनं पिकवलेला आहे. आता तुम्ही बघू शकता टाकले पण कलर बिलकुल येत नाही, म्हणजे हा आपला नॅचरल ऑर्गॅनिक आहे. त्यानंतर अजून एक गोष्ट, बऱ्याच जणांना या कलिंगडच्या टरबूजच्या बिया बिलकुलच आवडत नाही. सो या कापायचं कसं की जेणेकरून बिया आपण सहज वेगळ्या करू शकतो, ते सुद्धा मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. आता तुम्ही बघू शकता इकडे आपण याचे 2 भाग करून घेतले. पुन्हा याचे असे भाग करायचे. कापलं कसं तुम्ही लक्षात घ्या. आपण आधी गोल मधातून कापलं आणि असे भाग करून घ्यायचे. सगळ्या अशा चकत्या करून घ्यायच्या. या सेम पद्धतीने मधातून कुठूनच कापायचं नाही. या अशा चकत्या करून घ्यायच्या. हे बघा. आता याच्या पण आपण डबल 2 चकत्या करून घेऊयात. तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात हे मला कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे मला सुद्धा कळेल की आपला व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला आणि मला सुद्धा तुमचे नक्कीच आभार मानता येतील. आणि वेट लॉस मध्ये आपली जी जर्नी आहे ती तर चालूच आहे आणि त्यामध्ये सगळ्यात मोठा इम्पॉर्टंट रोल प्ले करणार आहे उन्हाळ्यामध्ये, तो आहे आपलं कलिंगड. आता बघा हे कलिंगड असे चकत्या कापल्या ना, तुम्ही बघणार व्यवस्थित बघा, एक इथे आणि इथे. आता हा 2च असतात खरं तर. हे बघा इथे या पद्धतीने असे 2. तर इथे जिथे बी आहे बरोबर तिथे असं तोडायचं. हे पहा या पद्धतीने सहज तुम्ही या बिया अशा वेगळ्या करू शकता. या पद्धतीने सहज, किंवा जर तुम्हाला तो पार्ट काढून घ्यायचा तर तुम्ही तसंही करू शकता. हे बघा असं, आणि बिया सहज वेगळ्या होऊन जातात. नंतर हा लाल भाग तुम्ही कापून घेऊ शकता. हे एकदम इझी आणि सोपी प्रोसेस आहे आणि खूप सिंपल आहे. त्यानंतर तुम्ही हा जो काही लाल भाग आहे, असं आपण एवढं मोठं कलिंगड असतं ते कसं ठेवणार, तर कधीही कलिंगड फ्रीजमध्ये ठेवायला नाही पाहिजे. आणल्याबरोबर पाण्यामध्ये ठेवा, म्हणजे ते थंड होईल आणि त्याची चव सुद्धा चांगली लागेल. फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे काय होतं, त्याची चव सुद्धा बिघडते आणि सगळ्यात महत्त्वाचं, चव बिघडली ना की मग काय होतं की ते नुसतं थंड थंड लागतं आणि अति थंड खाल्लं की डोकं सुद्धा दुखायला लागतं. त्यामुळे फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही, थंड पाण्यात ठेवा. हवं तर बर्फ काढा छान असं एका याच्यामध्ये हे करून तसं करा. आमच्या घरी जे असं बिया असलेलं पण कलिंगड खातात, त्यामुळे मी डायरेक्टली असे क्यूब करून ठेवते. असं क्यूब करून ठेवलं की जाता येता सगळे खातात सुद्धा. आणि तुम्हाला जर क्रेविंग झाली काही खाण्याची, तर तुम्ही कलिंगड खाल्लं तर बिलकुल तुमच्या कॅलरी सुद्धा जास्त होत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमचं वेट लॉस सुद्धा चांगल्या पद्धतीने होतं. आणि तुम्ही जर वेट मेंटेनन्स वरती असाल तरी सुद्धा तुम्ही हे खाऊ शकता. खूप जबरदस्त फळ आहे, लहानांपासून मोठ्या सगळ्यांना देऊ शकता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला हे कलिंगडची ह्या कसं ओळखायचं याची माहिती होती का हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. चला मंडळी, भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार. चलो बाय.